बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजची आपली रेसिपी ही गुजराती कम्युनिटीची एक फेवरेट ब्रेकफास्ट डिश आहे आणि ह्या रेसिपीचं किंवा ह्या डिशचं वर्णनच करायचं झालं तर खूप 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 सिंपल, त्याच्यानंतर लो फॅट, फ्लेवरफुल आणि टेस्टी अशी डिश आहे. पापडीनो लोट किंवा खिचू. खिचूच्या रेसिपीची ओरिजिनची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. गुजरात आणि राजस्थान एरियामध्ये फेमस असणारा खिचा पापड तुम्ही बहुधा ऐकला असेल. महाराष्ट्रामध्ये जसे उडदाचे पापड करताना उडदाच्या पापडाच्या ज्या लाट्या असतात ज्या आवडीने खाल्ल्या जातात, तसं हा पापड बनवताना त्याचं जे रॉ मटेरियल होतं, मूलभूत साहित्य होतं, ते फार आवडीने खाल्लं गेलं आणि त्यापासूनच हा पदार्थ ओरिजिनेट झाला, खिचू. चला तर मग आपण बनवूया गुजराती लोकांचं कम्फर्ट फूड असणारी ब्रेकफास्ट डिश पापडीनो लोट किंवा खिचू. खिचूसाठी आपल्याला अशा उभ्या भांड्याचा वापर करायचा आहे. जर आपण कढईचा वापर केला तर आपल्याला खिचू चांगला मिक्स करता येणार नाही, त्यामुळे शक्यतो तुमच्याकडे जे अवेलेबल उभं भांडं असेल त्याचा वापर करा. यामध्ये आपण ॲड करूया मोजून 3 बोल पाणी. पाण्याला आता उकळी येईपर्यंत थोडंसं थांबायचं आहे आपल्याला. जे पदार्थ आपल्याला लागणार आहेत त्याचं सगळे जे प्रपोर्शन आणि मोजमाप मी कायम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते, तुम्ही त्याचा पण रेफरन्स घेऊ शकता. आता पाणी छान उकळलं आहे आपलं. आता यामध्ये ॲड करूया अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून तीळ. त्यानंतर साधारणपणे 1 टीस्पून होईल एवढी मिरची आणि आल्याची पेस्ट. यानंतर घालूया लसणाची पात. लसणाची पात ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण ह्याचा फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करीन जर तुमच्याकडे ही अवेलेबल असेल तर जरूर घाला. यानंतर आपण ॲड करूया कोथिंबीर, साधारणपणे 1 टेबलस्पून. त्यानंतर आपण ॲड करूया चवीनुसार मीठ. ॲड करूया अगदी थोडंसं शेंगदाण्याचं तेल. आता आपण ह्यामध्ये ॲड करूया सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ, पाव चमचा पापड खार किंवा 1/4 टीस्पून पापड खार. पापड खारमध्ये ना सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट असतं आणि ते आपला खिचू हलकं व्हायला मदत करतं. तुमच्याकडे पापड खार नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा पण वापरू शकता. अंदाजे 2 माणसांसाठी आपण हा खिचू बनवतो आहे आणि आता आपण ह्यामध्ये ॲड करूया बरोबर मोजून घेतलेलं 1 वाटी तांदूळाचं पीठ. 1 वाटी तांदूळाच्या पिठाला आपण 3 वाट्या मोजून पाणी घेतलं होतं, हे लक्षात ठेवा. आता क्रुशल स्टेप आहे. आता आपल्याला तांदूळाचं पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे आणि लाटण्याच्या साहित्याने इमिजिएटली घोटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये बिलकुल गुठळ्या नाही राहायला पाहिजे. तांदूळाचं पीठ टाकल्या टाकल्या आपल्याला लाटणं जे आहे ते कंटिन्युअसली एका डिरेक्शनमध्ये फास्ट फिरवायचं आहे, सो दॅट आपले लम्प्स फॉर्म नाही होणार. गुठळ्या यामध्ये होऊ नये म्हणून एकाच दिशेने लाटणं फिरवणं खूप गरजेचं आहे आणि ते पण खूप फास्ट, हे लक्षात घ्या. आता ह्यावरती आपण झाकण ठेवूया आणि अंदाजे 30 सेकंद त्याला वाफ आणूया. लक्षात घ्या या सगळ्या प्रोसिजरमध्ये गॅस हा कायम मंदच असला पाहिजे. अंदाजे 30 सेकंदांनी याचं झाकण उघडायचं आहे. आपण म्हणू शकतो का की आपला खिचू तयार झाला आहे, तर नाही, कारण आपलं तांदूळाचं पीठ आहे ते पाहिजे तसं शिजलेलं नाही आहे, त्याला पाहिजे तशी अजून वाफ मिळालेली नाही आहे. ह्याच भांड्यामध्ये जर आपण तांदूळाचं पीठ अजून थोडीशी वाफ आणायला ठेवलं तर ते खाली लागू शकतं, खाली चटकू शकतं, त्यामुळे यासाठी आपण एक दुसरी मेथड वापरणार आहोत. याकरता आपण ही मेथड वापरणार आहोत की एका दुसऱ्या भांड्यामध्ये खिचूला आपण चांगली वाफ देणार आहोत. एका थाळीला थोडंसं आपण खाली तेल लावून घेऊ. या छोट्याशा थाळीमध्ये आपण हा जो खिचू आहे तो पसरवून घेऊ. हे असं व्यवस्थित पसरवून घेऊ. आपल्याला फक्त याची वाफ द्यायची आहे, त्यामुळे ह्याला शेपिंग वगैरे करण्याची किंवा त्याला कुठला आकार देण्याची गरज नाही आहे. साधारणपणे आणि ह्याची कन्सिस्टन्सी आहे जी उपम्यासारखी आहे. एका भांड्यामध्ये पाणी ठेवून आपण ही जी छोटीशी ताटली आहे त्यामध्ये प्लेस करू. ह्याच्यावरती आता झाकण ठेवून आपण अराउंड 5 मिनिटं त्याला दणदणीत वाफ देऊ. आपला खिचू आहे रेडी टू सर्व. आपला खिचू तोपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत आपण ह्यामध्ये ॲड करत नाही शेंगदाण्याचं तेल, कच्चं तेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोणच्याचा मसाला.
जो आज खिचू बनवला तो साधारणपणे उपम्याच्या कन्सिस्टन्सीचा होता. काही ठिकाणी त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवून त्याचे गोळे बनवतात किंवा छोटे छोटे बॉल्स बनवतात, त्यावरती शेंगदाण्याचं तेल आणि लोणच्याचा मसाला टाकून ते सर्व करतात. ते पण खूप छान लागतं. आणि ह्याच डोचे लाटून आणि वाळवून खिचिया पापड बनवले जातात. लो फॅट असणारी, फ्लेवरफुल, त्याच्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट्सनी भरलेली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. फक्त काळजी एवढीच घ्या की गरमागरम सर्व करा. मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला भेटू आता नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.